मी नाटक लिहितोय. अस्वस्थ आहे मी. अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालतायत. या प्रश्नांना उत्तरं असतातच असं नाही, पण म्हणून शोध सोडता येणार नाही. म्हणून मी नाटक लिहितोय. आजूबाजूला अनेक माणसं जगत असतात. प्रत्येक माणसाची एक गोष्ट असते, काही प्रश्न असतात. आपण निर्माण केलेल्या पात्रांमध्ये ही आजूबाजूची माणसं दिसत राहतात. ही आजूबाजूची माणसं आणि डोक्यातल्या कल्पना यांच्या सिंथेसिसमधून पात्र निर्माण होतात. हळूहळू उभी राहतात, जगू लागतात. या पात्रांना मग माझ्या प्रश्नांमध्ये अलगद सोडून देतो मी. कदाचित इथनं काही प्रश्न सुटतील, कदाचित नाही सुटणार. कदाचित नवे प्रश्नही निर्माण होतील, मग त्यासाठी नवीन पात्र निर्माण होतील, मग त्यांच्या गोष्टी तयार होत जातील. गुंतागुंत वाढत जाईल. खूप पात्र, त्यांच्या गोष्टी, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, पात्र, गोष्टींचे तुकडे वाढत जातील. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. मी तरी आणखी काय करू शकतो? मीही फक्त रिॲक्ट करू शकतो. अरे थांबलायस का? आता सांग ना पुढे. आता नको थांबूस यार. तू आता एकदा तुला जम मिळाला ना, पटपट लिहायला आता. ओके, परत थांबू नकोस, म्हणजे मला नाहीतर परत ब्लॉक येईल यार. मी का 10 दिवसात नाटक बसवणं एक्सपेक्टेड आहे का तुला? नाही, हे बघ, तू काही ठोक ना, वाटेल ते ठोक. कमॉन बकअप. तू ठोकलंस तरी चालेल, मला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, मला परवापासून स्टेजवर सुरू करायचं, ह्या स्टेजेस मारायचे. बकअप यार, पटपट ठोक ना. तू काहीतरी वाटेल ते लिही, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी नाटक लिहितोय.